नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. तर तुम्हाला प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला एकाच मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. त्याचा शासन निर्णयही देखील दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथून पुढे येणारा लाभ सर्व तुम्हाला मोबाईलवर तुमच्या उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये सिंगल विंडो इंटरफेस अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे एकाच मोबाईल ॲपवर करण्यात आलेले आहे. जलद गती या गटाची स्थापना करण्यात आली असून तुम्हाला मोबाईलमध्ये एका ॲप्लिकेशनमध्ये सर्व योजनांचा लाभ एकाच पोर्टलवरती तुम्हाला पाहता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2025 रोजी निघाला असून तुम्हाला या विभागाच्या 31 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सल्ला सेवा देण्याच्या उद्देशाने डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित कृषी माहितीसाठी एकच खिडकी, एकच विंडो इंटरफेस SWI तसेच शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप तयार करण्याच्या उद्देशाने संकल्प संचालक यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीचे या संदर्भातील अहवाल सादर केला आहे. यासाठी सदर अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे आणि त्यासोबत तुम्हाला बागायतदार, बहुभूधारक असे शेतकऱ्यांना शेतातील जोखीम कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या देवत माहिती समजून यावी यासाठी हे ॲप्लिकेशनचं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. याचं व्हर्जन तुम्हाला ॲप्लिकेशन पहिला टप्पा फर्स्ट व्हर्जन तुम्हाला 1 एप्रिलपासून सुरू करण्याचे आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी माहितीचे संकलन, वर्गीय पडताळणी, IT विकसन, ॲप्लिकेशन टेस्टिंग इत्यादी कामे युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे. त्याचं काम सुरू आहे. सदर कामाची वेळेत पूर्तता करण्यासाठी कृषी आयुक्तालय आणि 4 कृषी विद्यापीठ यामध्ये काम पाहत आहेत. त्यानंतर तुम्हाला कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या समन्वय जलद कृती गट तयार करण्यासाठी आवश्यक असल्याने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला अत्यल्प, अल्पभूधारक तसेच बहुभूधारक आणि बागायतदार शेतकऱ्यांना शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी विविध प्रकारची अद्ययावत माहिती समजेल अशा स्वरूपात निरंतर करून उपलब्ध करून देण्याचा सध्या उपलब्ध झालेल्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्यासाठी आवश्यक माहिती असणं आणि तुम्हाला गरजा भागवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप तयार करण्यासाठी खालील स्थापना गट स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प पुणे, आयुक्त कृषी पुणे, त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, त्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी, त्यानंतर कृषी गटाच्या जबाबदाऱ्या, त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला 1 एप्रिलपासून तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येणार आहे आणि त्याची माहिती तुम्हाला एकाच मोबाईलमध्ये सर्व योजनांचा लाभ तुम्हाला तिथं दिला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला इतर गटांशी समन्वय राखून तुम्हाला यामध्ये या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याची माहिती तुमच्यापर्यंत शासन पुरविणार आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला आणि याबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा शासन निर्णय तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती जाऊन महाराष्ट्र.gr.gov.in या पोर्टलवरती जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील याचा व्हिडिओ म्हणजे याची फाईल मी GR देतो, ते तुम्ही जाऊन ओपन करा. तर मित्रांनो, धन्यवाद. अशा